सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ। केवळ 4 ते 5 दिवसात इंस्टाग्रामवर ओलांडला 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा। लोकप्रियतेच्या बाबतीत सत्ताधारी पक्ष भाजपलाही टाकलं मागे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर। भाजपला 12, शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। लवकरच अंतिम निर्णय होणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची आक्रमक रणनीती। 17 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघांमध्ये शिवसेना उमेदवार देणार। विजयाचं गणित जुळवणारा उमेदवार शिवसेना निवडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्री बावनकुळेंची भेट। विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी भाजप काही ठिकाणी एकत्र लढवण्याची शक्यता। शिवसेनेनं अतिरिक्त जागा मागितल्यास एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याची माहिती। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाचा थोड्याच वेळात निकाल। राज ठाकरेंना दोषी ठरवलं जाणार की निर्दोष मुक्तता, थोड्याच वेळात फैसला। राज ठाकरे सुनावणीसाठी हजर। ठाण्यामधील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव। 2 जणांचा मृत्यू। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन जवानाचा आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू। आंध्रातील गरीबनगर परिसरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी कारवाई। काल झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक। नीट पेपर फुटीतील आरोपींची आर्थिक कोंडी होणार। सीबीआय ईडीकडून संपत्तीची चौकशी सुरू। आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं मागवली। नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारेला पुण्यात आणलं। सीबीआयकडून दोघींची समोरासमोर बसवून चौकशी। मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपर फुटीचा कट शिजला। नीट पेपर फुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। भाजप मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयामध्ये इन कॅमेरा सुनावणी। रोज सुनावणी घेऊन जलद गतीनं प्रकरण चालवण्यात येणार। आरोपी भीमराव कांबळे विरोधात 1100 पानांचं दोषारोपपत्र दाखल। वाशिममध्ये डिझेल टंचाई कायम। रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर रांगा। ऐन मशागतीच्या हंगामात डिझेल नसल्यानं शेतकरी त्रस्त। तर जालना जिल्ह्यामध्ये 47 पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड। मुंबईमध्ये 5 किंवा 6 जूनला मान्सून धडकणार। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित। महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचीही शक्यता। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन। परिचारिकांच्या प्रशासकीय बदलीला विरोध। बदलीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी। जनगणनेमध्ये जात गणनेचा समावेश न करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। हा मुद्दा सरकारच्या धोरणात्मक अधिकार क्षेत्रात। न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, सरन्यायाधीशांचं स्पष्टीकरण।